आज आपण झटपट होणारा ढोकळा बघतोय। त्याच्यासाठी मी 1 वाटी डाळीचं पीठ घेतले, ते जरा मी चाळून घेणार आहे। 1 वाटी डाळीच्या पिठाला मी 1 टेबलस्पून आलं लसूण घालते। आलं लसूण मी किसून घेतलेलं आहे, कारण बारीक पेस्ट घालण्यापेक्षा किसून घेतलेलं आलं लसूण ह्याच्यामध्ये थोडंसं दाताखाली येतं तर चांगलं लागतं। तर असं आपण हे डाळीचं पीठ छान चाळून घेतलं। जास्त साहित्य नाही आहे, जे आपल्या घरामध्ये आहे त्याच्यामध्येच हा ढोकळा होऊ शकतो। फक्त इनो तुमच्याकडे असायला पाहिजे। इनो घरामध्ये असेल किंवा आणून ठेवला तर तुमचा हा ढोकळा पटकन होऊ शकतो। आता हे आपलं चाळून झालेलं आहे छान। त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकते, ही किसून घेतलेली आहे मी आलं लसूण पेस्ट। तसंच चवीनुसार मीठ टाकूया आपण। आणि ह्याच्यामध्ये 1 लिंबाचा रस टाकणार आहे। हे बघा, हे लिंबाचा रस मी हा घेतलेला आहे, हा पण मी गाळून टाकते म्हणजे बिया येणार नाही। बस आता हे आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, भिजवून घ्यायचं आहे पीठ। त्याच्यासाठी किती पाणी लागते ते मी भिजवल्यावर सांगते तुम्हाला। आपल्याला जास्त खूप पातळ करायचं नाही आहे हे पीठ, आणि खूप घट्ट पण ठेवायचं नाही आहे। तर 1 वाटी पिठाला साधारण अर्धी वाटी हे लागतं, पाणी लागतं। हे बघा, मला अर्धी वाटी पाणी लागलं। 1 वाटी पीठ घेतलं होतं, त्याला अर्धी वाटी पाणी लागलं। आता ह्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून बारीक रवा टाकते, त्याच्यामुळे थोडं छान होतं। हा मी बारीक रवा टाकला आहे, मिक्स केला आहे। आणि हे आता आपण 10 मिनटं झाकण देऊन ठेवणार आहे, म्हणजे तो रवा पण छान फुलून येईल आणि पीठ छान मिक्स होईल सगळं। म्हणजे त्याला किती नंतर आपल्याला थोडंसं पाणी लागलं तर आपण बघू। आत्ता हे बघा, आत्ता एवढं ठेवलेलं आहे मी, अजून थोड्या वेळाने 1-10-15 मिनटांनी तो रवा फुलून येईल। आता ह्याला झाकण ठेवून आपण 10 मिनटं ह्याला झाकून ठेवणार आहोत। आता आपलं पीठ रवा फुलण्यासाठी आपण 10 मिनटं झाकून ठेवले, तिथपर्यंत आपण त्याची तयारी करून घेऊया। मी एका कढईमध्ये पाणी घातलं आहे खाली, हे बघा, आणि हे खाली माझ्या माठाचं हे आहे तो गाडा, तो ठेवला आहे। तसंच मी ह्याच्यामध्ये ढोकळा करणार आहे। हे माझा सोलर कुकरचा ॲल्युमिनियमचा डब्बा आहे, ह्याच्यामध्ये ॲल्युमिनियमच्या ह्याच्यात छान फुलतो, त्यामुळे मी त्याच्यात करते नेहमी। आता ह्याला मी ग्रीस करून घेते। हे बघा, तेल लावून पूर्ण तेल लावून घेते सगळ्या डब्याला, म्हणजे खाली चिकटणार नाही। कारण हे बघा, एकदा आपण इनो टाकला ना की लगेचच त्याला बॉईल करायला ठेवायचं आहे, म्हणजे मध्ये वेळ काढायचा नाही। त्यामुळे ही सगळी तयारी आपण करून घ्यायची। तर ह्याला ग्रीसिंग केलेलं आहे मी डब्याला। आता आपण हे भांडं पाणी उकळवून घेऊ, म्हणजे आपण एकदा इनो टाकला की लगेच पाणी उकळल्याशिवाय डबा ठेवायचा नाही, हे लक्षात ठेवा। पाणी उकळलेलं असलं पाहिजे, त्यामुळे आपण हे पाणी गॅस चालू करून उकळवून घेऊ। म्हणजे इकडे इनो तुम्ही घातला की लगेच ढवळायचा आणि लगेच तो ढोकळा बॉईल करायला ह्याला ठेवून द्यायचा। आता हे पाणी गरम झालं, साधारण पाण्याला उकळी यायला लागली की इथे लगेच आपण पिठामध्ये इनो घालणार आहे। हे बघा, इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आपलं पीठ बघा छान तयार झाले। अर्धी वाटीच मला हे लागलं, पाणी लागले। आणि दुसरं म्हणजे ह्याच्यात मी रवा घातलेला आहे, घातला होता अगदी बारीक रवा, तो छान फुलला आहे आता। आणि पिठाचं बघा, एवढं पीठ असं, म्हणजे जास्त घट्ट नको जास्त पातळ नको, असं पाहिजे। आता ह्याच्यामध्ये आपण हे बघा, आता आपलं पाणी उकळलेलं आहे।
आता आपण 1 पाऊच एवढा त्याच्यामध्ये इनो घालणार आहोत आणि त्याच्यावर अगदी थोडंसं 1 चमचा मी पाणी टाकते म्हणजे ते ॲक्टिव्ह होतं. आता हे मिश्रण ढवळायचं आणि लगेचच आपण उकडायला ठेवून द्यायचं. त्याला जास्त वेळ घालवायचा नाही. आणि इनो घालायच्या आधी तुम्ही कशात ठेवणार आहात ढोकळा करायला उकडायला ते भांडं तयार करून ठेवायचं, पाणी उकळवून ठेवायचं आणि मग लगेच त्याच्यामध्ये हा ढोकळा घालायचा. बरं, ह्याच्यात हळद घालत नाही आहे आपण. हळद घातली की लाल लाल डाग पडतात. हे बघा किती फुलले मिश्रण. आता हे छान ह्या डब्यामध्ये मी ग्रीस केलेल्या डब्यामध्ये हे मिश्रण घालते. एकदा इनो घातला ना की त्याला रेस्ट द्यायची नाही अजिबात. लगेच त्याला बॉईल करायला ठेवून द्यायचं. आता हे बघा कुठे मध्ये बदलत असतील तर हे छान ठोकून घ्यायचा. आणि आता आपण ह्याला आपलं हे पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये हे मी बॉईल करायला ठेवून देते. आता साधारण 10 ते 15 मिनटं लागतात. त्याच्यावर झाकण ठेवलं आहे. आता एक 10 मिनिटांनी परत बघू आपण. आता ढोकळा बॉईल होतो आहे तिथपर्यंत आपण त्याची फोडणी करून घेऊ. कारण फोडणी गार झाली की मग ढोकळ्यावर टाकणार आहोत आपण. तर मी या फोडणीसाठी तेल घालते इथे कढईमध्ये. साधारण 2 चमचे मी तेल टाकलेलं आहे. त्याला कढीपत्ता आणि मी एक छोटीशी मिरची घालते आहे. ज्यांच्याकडे लहान मुलं असतील खाणारी त्यांनी मिरची नाही घातली तरी चालतं. कढीपत्ता मात्र घाला, कढीपत्त्याने चव छान येते. आता हे तेल तापलं की आपण ह्याच्यामध्ये मोहरी घालणार आहोत. तेल चांगलं तापू दे. हा ढोकळा आहे ना, जर तुमच्याकडे कोणी पाहुणे येणार असतील तर घरातच सगळं साहित्य असतं. फक्त इनोच्या पुड्या आणून ठेवायच्या. म्हणजे ते आपल्याला 1 पुडी लागते. असे 1 वाटीला 1 पुडी म्हणजे त्याचा अंदाज येतो. आणि तुम्हाला पटकन 10-15 मिनटात तुमचा ढोकळा तयार होतो. त्याला तयारी करायला जास्त वेळ लागत नाही. आणि घरचा ढोकळा खूप छान होतो. बाहेरचा ढोकळा असतो त्याच्यामध्ये नुसतं डाळीचं पीठ आणि हे असतं म्हणजे त्याच्यात काही हे घातलेलं असतं, साखर वगैरे खूप घातलेली असते, गोड गोड असतो. आणि त्याला आलं लसूण वगैरे काही घालत नाही. आलं लसूण ऑप्शनल आहे, तुम्हाला पाहिजे तर घाला नाही तर नका घालू. पण आम्हाला त्याची चव आवडते. नाही तर मग नुसतंच डाळीच्या पिठाचं असं हे होतं. तर आता हे बघा ह्याचे हे तेल तापलेलं आहे. ह्याच्यात मोहरी टाकते आणि मिरची एक छोटीशी आणि कढीपत्ता घालते आणि डाळीचं पीठ आहे म्हणून हिंग घालायचा. हिंग घातलं. आता ही फोडणी छान झालेली आहे. आम्ही गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे. आपली फोडणी झालेली आहे चांगली. ह्याच्यामध्ये मी 1 वाटी पाणी घालते. आता ह्या पाण्यामध्ये आपण लिंबू घातलेला आहे त्यामुळे ह्या पाण्यामध्ये आपण आता साखर घालणार आहोत. म्हणजे तो ढोकळा आपल्याला चवीला आंबट गोड छान लागतो. आता ह्याच्यात मी छोटे चमचे आहेत माझे त्यामुळे साधारण मी 3-4 चमचे साखर टाकते. म्हणजे आंबट आणि गोड असं असेल तर छान लागतं. आता हे पाण्याला छान कड आला ह्या की आपल्याला गॅस बंद करायचा आहे. पाण्याला छान कड येऊ दे म्हणजे मग ते त्यातली साखर आणि ती फोडणी सगळी एकमेकात मिक्स होतं आणि मग हे पाणी आपण ढोकळ्यावर घालणार आहोत. त्यामुळे ढोकळ्यावर पाणी घातलं की ढोकळा असा सॉफ्ट आणि चांगला लागतो. आता हा पाण्याला चांगला उकळी आलेली आहे. छान उकळी आली, त्याला एकमेकात मिक्स झालं की हे
आता छान उकळी आलेली आहे, तर आपण हा गॅस बंद करून टाकू. आता 10 मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूया. हे बघा छान फुललेलं आहे, पण मी याला एक मध्ये हे घालून बघते, सुरी घालून बघते. चिकटत पण नाही आहे, अजिबात सुरीला लागलेला नाही आहे, ह्याचा अर्थ हा झालेला आहे. तर अजून एक मी 2 मिनटं ठेवते आणि गॅस बंद करते. बघा आपला ढोकळा झालेला आहे, छान एकदम फ्लफी म्हणजे फुलून आलेला आहे वरती. आता ह्याला आपण रेस्ट देऊया, म्हणजे एक 5-10 मिनटं ते गार होईपर्यंत तसाच ठेवून देऊ, म्हणजे मग तो गार झाला ना की आपल्याला काढता येईल. हा डबा गार झालेला आहे. आता ह्याला आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊ डिशमध्ये. अख्खाच्या अख्खा निघून आलेला आहे आणि ह्याला बघा जाळी किती सुटली, सुंदर जाळी सुटलेली आहे ह्याला. आणि हा थोडा अजून गार होऊ दे, कारण गरम आहे अजून, म्हणजे मग तो छान त्याचे तुकडे पडतात. नाहीतर मग गरम गरम कापला ना की मग खूपच वेडेवाकडे तुकडे पडतात. अलगद मी ढोकळ्याचे हे गार झालं आहे, आता छान तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपली ही फोडणी आहे, ती फोडणीसुद्धा गार झालेली आहे बऱ्यापैकी. तर ती फोडणी आता त्याच्यावर टाकायची आपल्याला, म्हणजे छान ना आतून तो सॉफ्ट पण होतो आणि हे पाणी सगळं आतमध्ये गेलं ना की खाताना असा हे लागत नाही, ओलसर लागतो असा. त्यामुळे हे सगळं पाणी आता ह्याच्यात जिरवायचं आहे आणि ती जाळी छान सुटलेली असल्यामुळे छान पाणी आतपर्यंत ते मुरेल. अजून लागल्यास आपण पाणी नंतर घालू, थोडं ठेवून देते मी. तसंच आता ह्याच्यावर ओलं खोबरं किंवा नसेल तर सुकं खोबरं घाला. थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे त्याला चव खूप छान लागते. वा किती सुंदर दिसतोय आणि असा खूप फ्लफी आणि छान झालेला आहे. वास तर म्हणजे सुवास सुटला आहे त्याचा, अगदी असा घमघमाट सुटला आहे. हे बघा आता हा आपला ढोकळा तयार आहे. हे बघा हा आपला खाण्यासाठी ढोकळा तयार आहे. पटकन होतो, चवीला छान लागतो आणि आपण थोडं आलं लसूण वगैरे घालतो, त्यामुळे चव अजून छान लागते. आणि हा तुम्हाला दाखवते, हे बघा किती ह्याला जाळी सुटली आहे. बघा छान मऊसूत ढोकळा आपला तयार आहे. तुम्ही पण करून बघा, तुम्हाला आवडला असेल माझा व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा. धन्यवाद.